नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या आयुष्यात वारंवार अडथळे येत असतील, कामे अडकत असतील आणि मन अस्वस्थ राहत असेल, तर माघ महिन्यातील ही एक संकष्टी चतुर्थी तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकते. माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी गुरुवारी आली आहे. हा दिवस भगवान श्री गणेशाच्या उपासनेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटापासून मुक्त होण्याचा, विघ्नांचा नाश होण्याचा आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारा पवित्र दिवस आहे. माघ संकष्टी चतुर्थीचे विशेष महत्त्व. माघ महिन्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र स्थान आहे आणि त्यात येणारी संकष्टी चतुर्थी ही वर्षातील सर्वात प्रभावी संकष्टी मानली जाते. या दिवशी चंद्रदर्शनानंतर गणेशाची पूजा केल्यास जुनी संकटे दूर होतात, अडथळे नष्ट होतात आणि मनाला शांती मिळते. माघ संकष्टीला केलेली भक्ती हे थेट विघ्नहर्ता गणेशापर्यंत पोहोचते असे शास्त्रात सांगितले आहे. संकष्टी चतुर्थीला करावयाचे उपाय. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भक्तांनी दिवसभर उपवास करून संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर भगवान गणेशाची श्रद्धेने पूजा करावी. गणेशाला लाल फुले, दुर्वा, मोदक अर्पण करून मनोभावे प्रार्थना केल्यास जीवनातील अडचणी हळूहळू नाहीशी होऊ लागतात. विशेषतः आर्थिक अडचणी, मानसिक तणाव, आजारपण, कोर्ट कचेरी, नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होण्यास ही पूजा अत्यंत उपयुक्त ठरते. दुर्वा कधी व्हाव्यात आणि किती व्हाव्यात? संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश पूजेच्या वेळी दुर्वा चंद्रदर्शनानंतर व्हाव्यात. शक्य असल्यास 21 दुर्वा वाहणे अत्यंत शुभ मानले जाते. प्रत्येक दुर्वा वाहताना ओम गणपतये नमः हा मंत्र म्हणावा. दुर्वा म्हणजे शांती, समृद्धी आणि शुद्धतेचे प्रतीक आहे आणि गणेशाला दुर्वा अतिप्रिय असल्यामुळे त्या अर्पण केल्याने भक्तांची मनोकामना लवकर पूर्ण होते. दिवा कुठे लावावा? संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरच्या देवघरात किंवा गणेश मूर्तीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. शक्य असल्यास हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवावा. दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. संकष्टी केल्याने विघ्न कसे दूर होतात? संकष्टी चतुर्थी म्हणजेच संकट नाश करणारी चतुर्थी. या दिवशी भक्तिभावाने केलेली पूजा, उपवास आणि प्रार्थना यामुळे जीवनातील अडथळे हळूहळू विरघळू लागतात. गणेश हा विघ्नहर्ता असल्यामुळे तो आपल्या भक्तांच्या जीवनातील संकटे ओळखून त्यावर उपाय करतो आणि योग्य मार्ग दाखवतो. गणेशाचे आपल्या जीवनातील महत्त्व. भगवान गणेश म्हणजे केवळ देव नाही, तर तो मार्गदर्शक आहे. कोणतेही शुभ कार्य गणेश पूजेने सुरू केले जाते, कारण गणेश अडथळे दूर करतो, बुद्धी प्रदान करतो आणि निर्णय क्षमतेला बळ देतो. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर शिक्षण, नोकरी, व्यवसाय, विवाह किंवा आरोग्य गणेशाची कृपा असली तर मार्ग सोपा होतो. मैत्रिणींनो, संकष्टी चतुर्थी हा केवळ एक उपवास नसून तो आपल्या जीवनातील संकटावर मात करण्याचा आध्यात्मिक मार्ग आहे. श्रद्धेने केलेली गणेश भक्ती कधीही वाया जात नाही. विघ्नहर्ता गणेश आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभा असतो. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. चला तर मग या माघ संकष्टी चतुर्थीला गणेशाला मनापासून साकडं घालूयात आणि आपल्या जीवनात सुख, शांती व समृद्धी नांदवूयात. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजेच माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगदी तुम्हाला येईल.